नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. म्हणजेच प्रिया ही खरी तन्वी नाहीये, तर ती खोटी तन्वी बनून रविराज आणि प्रतिमाच्या घरामध्ये आलेली आहे. आणि त्या संदर्भातला असा काही मोठा पुरावा आता प्रतिमाच्या हाती लागलेला आहे, ज्याच्यावरून सिद्ध झालंय की प्रिया ही खोटी तन्वी आहे. म्हणजेच प्रियाने जो व्हिडिओ आतापर्यंत लपून ठेवला होता, तो पेन ड्राईव्ह आता प्रतिमाच्या हाती लागलेला आहे आणि सगळं सत्य आता प्रियाच सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असेच येणारे नवीन भाग, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे आता तन्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी जो काही प्रकार झाला, ज्याच्यामध्ये प्रतिमाने सायलीला केक भरवला आणि सायलीने प्रतिमाचा हात धरून रविराज केक भरवला, आणि ही गोष्ट आता तन्वीच असं करत होती. हा प्रकार घडल्यानंतर आता प्रतिमाला कुठेतरी सायलीमध्ये तन्वीचा भास व्हायला लागतो. प्रतिमाला कुठेतरी वाटत असतं की प्रिया नाही तर सायली आपली मुलगी आहे म्हणून. पण आता प्रतिमाला ही गोष्ट रविराजांना किंवा कोणाला कशी सांगावी हे प्रतिमाला आता काही कळतच नसतं. आणि प्रतिमा त्याच विचारांमध्ये असते, त्याच दडपणाखाली असते की तिला कुठून तरी असं वाटते की सायली ही आपली मुलगी असावी. आता प्रतिमा इकडे घरामध्ये विचारच करत असते. त्यावेळेला इकडे प्रिया घरामध्ये येते. आता प्रियाला घरी येताना पाहून प्रतिमा लगेच म्हणते की तन्वी तू आता या वेळेला इथे कशी काय? तर लगेचच प्रिया म्हणते की का मी माझ्या घरामध्ये यायला मला बंदी आहे का? तर प्रतिमा म्हणते की अगं तसं नाही, अचानक काही न कळवता तू डायरेक्टली घरी आलीस म्हणून विचारलं. तर ती म्हणते आता प्रत्येक गोष्ट तुला कळवायची आणि तुला सांगूनच घरी यायचं का? आता प्रतिमा याच्यावरती काही बोलत नाही, ती शांतच बसते. प्रियाता आता येते आणि तनतन करत तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणत असते की या अर्ध्या मेंदूच्या बाईला आता हळू सगळंच आठवायला लागलं आहे आणि तिला बाकी सगळं आठवायला लागलं तर मग माझं काही खरं नाही. आणि तिकडे हा नागराज आणि महिप्त माझ्या डोक्यावर बसलेत. सर, प्रत्येक वेळेला ते माझे आईबाप समोर आणण्याचा प्रयत्न करतात. या दोघांच आता तोंड कायमच बंद करायला हो. आणि काही झालं तरी पेनड्राईव्ह हा मला आता इथून घेऊन जायलाच पाहिजे आणि असं काहीतरी करायला हो, ज्याच्यामुळे हा नागराज आणि महिप्तच तोंड कायमच गप्प बसेल. आणि आता इकडे प्रिया पेनड्राईव्ह घेण्यासाठीच इकडे आता रविदाजांच्या घरी आलेली असते. पण आता तळघरामध्ये जाऊन तो पेनड्राईव्ह घ्यायचा कसा? आता प्रियाने हा पेनड्राईव्ह तळघरामध्ये लपून ठेवलेला असतो. पण प्रियाच असं घरात येणं अचानक इथे प्रतिमाला खटकलेलं असं ती विचार करत असते की आता अचानक ह्या वेळेला एकटीच अशी डिरेक्टली का निघून आली असेल? ज्या अर्थी ती इथे निघून आली त्या अर्थी हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी असणार आणि नक्कीच काहीतरी ती आता यावेळेला उपद्व्याप करून ठेवणार. यामुळे आता प्रतिमा तिच्यावरती लक्ष ठेवून असते. प्रिया आता प्रतिमाची नजर चुकून गपचूपच तळघरात जाणार असते आणि प्रिया आता इकडे खाली येते आणि पाहते तर प्रतिमा तिला कुठे दिसतच नसते. प्रतिमा आता वरून तिच्या रूममधून ही नक्की कुठे जाते, काय करते, या गोष्टीवरती लक्ष ठेवून असते. प्रिया कोणी आता इकडे तिकडे दिसत नाहीये म्हणून लगेचच पटकन ती तळघराकडे निघून जाते. आता प्रिया इकडे खाली तळघराकडे येते आणि कोणी आपल्याला आतमध्ये जाताना पाहतंय का हे इकडे तिकडे पाहत असते. आणि पटकन आता प्रिया इकडे तळघरात आतमध्ये येते आणि तिने जो पेनड्राईव्ह लपून ठेवलेला असतो तो पेनड्राईव्ह ती शोधत असते. आता बराच वेळ झाला प्रियाला तो काही पेनड्राईव्ह सापडत नसतो, कारण तळघरामध्ये आता बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे झालेल्या असतात आणि प्रिया प्रचंड वैतागलेली असते. तिला काही पेनड्राईव्ह सापडत नाही आणि म्हणते, अरे देवा, आता हा पेनड्राईव्ह नक्की कुठे लपून ठेवलाय
आणि हे काय सगळं सामान इकडे सगळं अस्तव्यस्त झालंय. ज्या ठिकाणी पेनड्राईव्ह ठेवला तिथे दिसतच नाहीये आता. इथे एवढ्यात कोणी आलं आणि त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला कळलं की मी रूममध्ये नाहीये, तर नक्कीच ती मला शोधाशोध करणार आणि मग माझं काही खरं नाहीये. पण पेनड्राईव्ह गेला कुठे? मी तर इथेच लपून ठेवला होता. आता म्हणते की हा पेनड्राईव्ह कोणाच्या हाती तर लागला नसेल ना? तर प्रिया म्हणते की नाही नाही, असं नको व्हायला. मला तो पेनड्राईव्ह मिळालाच हवा नाही तर माझं काही खरं नाहीये. आणि आता प्रिया पुन्हा तो पेनड्राईव्ह शोधायला लागते आणि पेनड्राईव्ह शोधत असताना इकडे आता प्रतिमा प्रियाच्या मागोमाग आलेली असते की ही नक्की कुठे गेली आहे. आता प्रतिमाने तिला तळघराच्या साईडला येताना पाहिलेलं असतं, पण ती नक्की कुठे गेली हिला कळलेलं नसतं. प्रतिमा तिच्या मागावरती येते आणि तेवढ्यातच तिला तळघरात काहीतरी आवाज येतो, काहीतरी पडल्याचा. आता प्रतिमा म्हणत असते की इथे कसला आवाज येतोय आणि म्हणूनच ती आणखीन पुढे सरकते. पण तीच लक्ष प्रिया नक्की कुठे गेली, नवी कुठे गेली याच्यावरती असतं. पण आता तळघरात आलेला आवाज पाहून प्रतिमा थोडी त्या खिडकीतून आतमध्ये वाकून पाहायला जाते, तर आतमध्ये तन्वी असते, म्हणजे प्रिया असते आतमध्ये. तर प्रतिमा म्हणते की तन्वी ह्या वेळेला आतमध्ये मध्ये तळघरात काय करते आणि तीच तळघरात काय काम असेल, तर ती आतमध्ये शोधाशोध करत असते. तर प्रतिमा म्हणत असते की ही आतमध्ये नक्की काय शोधते, काय ठेवल हिने. आणि आता इकडे प्रियाची जी काही शोधाशोध चालू असते त्याच्यावरून आता इथे प्रतिमाला पूर्ण खात्री पटली की हिने नक्कीच काहीतरी असं लपून ठेवले ज्याच्यामुळे ती गपचूप इथे तळघरा शोधायला आली. आणि प्रिया आता तळघरात ते पेनड्राईव्ह शोधता शोधता तिला पेनड्राईव्ह सापडतो आणि म्हणते, अरे देवा वाचले, बरं झालं कोणाच्या हाती लागला नाहीये तो. आणि आता प्रिया तो पेनड्राईव्ह घेते आणि पेनड्राईव्ह घेऊन बाहेर जाणारच असते. तेवढ्यात प्रतिमा तिच्या हाताला तो पेनड्राईव्ह बघते आणि म्हणते की हिच्या हातामध्ये हा पेनड्राईव्ह कसला आहे आणि तिने हा इथे तळघरात का लपून ठेवला असेल. म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे जे तन्वी आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. काय असेल या पेनड्राईव्हमध्ये हे बघायलाच हवं. आणि आता प्रिया तिथून तो पेनड्राईव्ह घेऊन बाहेर येते. आता पेनड्राईव्ह मिळाल्यामुळे प्रिया इकडे प्रचंड खुश असते आणि आता ती म्हणते की लवकरात लवकर आपण जो प्लॅन केलाय तो वर्कआउट करायलाच पाहिजे, नाहीतर हे महिप्त आणि नागराज दोघं सुद्धा माझ्या डोक्यावर बसतील. या दोघांच तोंड काही कायमच बंद करायला हो. आता इथे प्रियाने आणखीन कोणता तरी नवीन प्लन तयार केला ज्याच्यामुळे महिप्त आणि नागराज हे दोघं सुद्धा मैनावती आणि सदाशिव या दोघांना प्रियाचे आईवडील म्हणून आहेत म्हणून ते सगळ्यांच्या समोर आणणार नाहीत आणि ते स्वतःहूनच त्या दोघांना घरातून बाहेर काढता येईल यासाठी आता प्रियाने कोणत्या तरी नवीन प्लॅनिंग तयार केले. पण ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पण सध्या आता प्रिया हा पेनड्राईव्ह घेऊन पटकन तिच्या रूममध्ये येत असते आणि त्याचबरोबर मागोमाग आता प्रतिमा सुद्धा येते आणि म्हणते की हिने नक्की या पेनड्राईव्हमध्ये काय ठेवलं असेल, नक्कीच काहीतरी आहे. पण ते बघायलाच हो प्रियाता तो पेनड्रा घेऊन जाते आणि पटकन तिने जी पर्स घेऊन आली आहे त्या पर्समध्ये नेऊन ठेवून देते. आता तिच्या मागोमाग आतमध्ये प्रतिमा येते आणि म्हणते की तू काही खाल्लं पिल्लं आहेस की नाही. तेव्हा आता इथे लगेचच प्रिया म्हणते, तुला माझ्या खाण्यापिण याची केव्हापासून काळजी वाटायला लागली? तुला तर त्या फक्त सायलीची काळजी आहे ना? मला आश्चर्य वाटलं की तुला माझी काळजी वाटते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की मला तुझी काळजी आहेच, पण तुझं हे जे वागणं आहे ते फक्त पटत नाही म्हणून तुझ्याशी असं वागावं लागतं. प्रतिमा म्हणते की खाली जेवण रेडी आहे, मी पटकन पान लावून घेते, तोपर्यंत तू खाली ये. तर प्रिया म्हणते की हा येते, चल चल येते मी खाली. आणि आता प्रतिमा तिथून निघून जाते. प्रियाने आता तो पेनड्राईव्ह तिच्या पर्समध्ये ठेवलेला असतो. प्रतिमा इकडे येते आणि प्रियासाठी जेवणाच ताट लावते. आता प्रिया इकडे येऊन मस्त आई तर जेवायला मिळालेलं असतं त्याच्यामुळे
ती जेवायला येऊन बसते आणि प्रतिमा म्हणते की तुला अजून काही हो असेल तर घे, मी माझ्या रूममध्ये जाऊन थोड पडते, माझं डोकं दुखते. प्रिया तथे म्हणते, या अर्ध्या मेंदूच्या बाईला डोकं तरी आहे का? आणि आता प्रतिमा तिथून काही बोलत नाही, ती तिथून निघून जाते. तर प्रिया आता मनातच म्हणत असते की नागोबा आणि महिप्त बघा आता तुमच्या दोघांची मी कशी वाट लावते. ते तर प्रतिमा आता इकडे प्रियाच्या रूममध्ये येते आणि तिने तिच्या पर्समध्ये जो ठेवलेला पेनड्राईव्ह असतो तो इथे आता प्रतिमाच्या हाती लागतो. प्रतिमा तो तिच्या पर्समधला पेनड्राईव्ह घेते आणि म्हणते की याच्यामध्ये नक्की हिने काय लपून ठेवले हे बघायलाच. हो, हिचे उपद काय असतील काही सांगता येत नाही. अजून कोणता मोठा धक्का बसणार आहे देवालाच माहीत. आणि आता प्रतिमा तो पेनड्राईव्ह घेते आणि तो पेनड्राईव्ह घेऊन ती तिच्या आता इकडे रूममध्ये येते आणि तिला आता भीती वाटत असते की तन्वीच्या न कळत तिच्या पर्स मधला पेनड्राईव्ह घेतलाय खरा, पण तिला कळलं तर घर ती डोक्यावर घेईल आणि पुन्हा इथे एकदा राडा करेल. पण प्रतिमा म्हणते की नाही, तीच जेवण व्हायच्या आधी मला याच्यामध्ये नक्की काय आहे ते बघायलाच हो. आणि आता शकते आणि काय नाही ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण एक गोष्ट चांगली झाली की आपल्या समोर आलं की ही आपली मुलगीच नाहीये. मला कुठेतरी असं कायम वाटायचं की ही आपली मुलगी नसावी आणि ही गोष्टच खरी आहे, ही आपली मुलगी नाहीये आणि हे सत्यात आपल्या समोर आलेलं आहे आणि ते आपल्याला स्वीकारायला हवंच. पण प्रतिमा म्हणते की हे सगळं किती भयानक आहे, या सगळ्यामध्ये नागराज भाऊजी सुद्धा आहेत. हे सगळं त्यांनी केलं म्हणजे 20-22 वर्षापूर्वी आपला जो काही ॲक्सिडेंट झाला होता त्यामागे नागराज भाऊंनी केलं हे सगळं. पण का आणि कशासाठी? आता ह्या गोष्टीवरती रविराजचा सुद्धा विश्वास बसत नसतो की नागराज हे सगळं करू शकतो. पण आता रविराज म्हणतो की हे सगळं या मुलीने रेकॉर्ड करून ठेवले, आपण या सगळ्यावरती विश्वास कसा ठेवायचा? तर प्रतिमा म्हणते की मग हे सगळं ती असं खोट रेकॉर्ड करून का ठेवेल? यामागे काहीतरी तथ्य असेलच ना. आणि म्हणूनच तिने हा व्हिडिओ खाली तळघरामध्ये नेऊन लपून ठेवला होता, म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. पण आता इथे रविराजांना सुद्धा कळत नसतं की हे प्रियाने सगळं रेकॉर्ड केलं. पण हे खरं आहे की खोटं? पण प्रियाच्या ह्या अशा वागण्या बोलण्यामुळे रविराजांना कुठेतरी वाटतं की ही आपली मुलगी नाही. या गोष्टीवर तर माझी खात्री होतीच आणि आता तर माझी खात्री पटली आहे की ही नक्कीच आपली मुलगी नाहीये. पण या सगळ्या मागे खरंच नागराज असेल का? नागराज आतापर्यंत कुठे जातो, काय काम करतो हे आपल्याला काही माहीत नाहीये. आणि नागराजच आणि तन्वीच खूपच चांगलं जमतं खरंच. या दोघांनी मिळून आपल्याला फसवलं का? आता इथे प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि ती खूप डिप्रेशनमध्ये गेलेली असते, खूप शॉकमध्ये जाते आणि मध्येच ती किंचाळते. तर आता रविराज घाबरतात की नक्की प्रतिमाला काय झालं आणि ते प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करतात. तर प्रतिमा इथे चक्कर एवढंच खाली पडते. रविराज प्रतिमाला लवकर सावरतात पटकन आणि तिला बेडवरती आणून ठेवतात. प्रतिमा आता तिथे पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. रविराज तिथे पाणी घेतात आणि तिच्यावरती शिंपडतात आणि थोड्या वेळात आता प्रतिमा इथे शुद्धीवर येते. पण आता प्रतिमा ज्यावेळेला शुद्धीवर येते तेव्हा प्रतिमाला पूर्ण भूतकाळ आठवलेला असतो. मागे जे काही गोष्टी घडलेल्या असतात सायली संदर्भात आणि प्रिया संदर्भात, सगळ्या गोष्टी तिथे प्रतिमाला आठवतात. आणि प्रतिमा इथे रविराजांना म्हणते की मला सगळं काही आठवायला लागलंय. आपली तन्वी लहान असताना कशी होती, काय करायची. अहो, ही आपली तन्वी खरंच नाहीये, ही मुलगी आपल्याला फसवतीये. आपली तन्वी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? सायली आपली तन्वी आहे. आणि आता प्रतिमा लहानपणीच्या तन्वी बद्दलच्या सगळ्या गोष्टी आता तिथे रविराजांना सांगत असते आणि ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी सायली मध्ये आहेत. सायलीच वागणं, बोलणं, तिचा सगळा स्वभाव अगदी सेम तन्वी सारखाच आहे. मला खात्री आहे
की सायलीच आपली मुलगी असेल, तर रविराज म्हणतात की हो, तू शांत हो, आता तुला सगळं आठवते, काहीच टेन्शन नाहीये. आणि आता या मुलीचा खरा चेहरा सुद्धा आपल्या समोर आलेला आहे, त्याच्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस. आता या मुलीला आणि नागराजला मी जन्माची अद्दल घडवणार आहे. फक्त हे सत्य आपल्याला समजल हे कोणालाही समजून देऊ नकोस. पुराव्यासकट आपण या दोघांचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणूया. आणि आता प्रतिमा आणि रविराज या दोघांनी सुद्धा ठरवलेलं असतं की या दोघांना जे कळलंय सत्य नागराज आणि प्रियाबद्दल ते कोणासमोरही आणायचं नाही. आणि आता प्रतिमा तिला तिच्या हातात जो काही पेनड्राईव्ह सापडलेला आहे, तो पेनड्राईव्ह आता प्रतिमा घेते आणि तो लपून ठेवते आणि सांगते की हे कोणालाही सांगू नका. पण प्रतिमा म्हणत असते की मला असं वाटत की आपण ही गोष्ट आता अर्जुनला सांगायला हवी. त्याला विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये नक्कीच मदत होईल. आणि प्रिया ही सगळं खरंच नागराज भाऊजी आणि त्या महिपच्या सांगण्यावरून करतीये का, आणि खरंच ही आपली मुलगी आहे की नाही हे सुद्धा आपल्याला शोधायला तुम्हाला मदत होईल. तर रविराज आता इकडे अर्जुनला फोन करतात आणि जूनमध्ये त्याला फोन करून बोलावून घेतात. आता रविराजानी अर्जुनला का बरं लवकर बोलावलं हे काही अर्जुनला कळत नसतं, पण आता सिनियरने बोलावले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असेल, म्हणून अर्जुन आता लगेचच इकडे रविराज यांना भेटायला येतो. आता रविराजांना भेटायला आल्यानंतर प्रतिमा आणि रविराज प्रियाने जो काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे ते सगळं सत्य आता इथे आधी अर्जुनला सांगतात. आणि त्यानंतर प्रतिमा तो जो व्हिडिओ आहे तो इथे आता अर्जुनला दाखवते. आता अर्जुनने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुनच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली आहे. याच्यामध्ये प्रियाने ती खरी तन्वी नसून खोटी तन्वी आहे. आणि हे सगळं तिने रविराज आपलं सॉरी महिप्ता आणि नागराजच्या सांगण्यावरून केले. आणि त्यासोबतच प्रतिमा रविराज आणि तन्वीचा जो काही ॲक्सिडेंट झालाय त्यामागे सुद्धा हे सगळे दोघे जण जे आहेत, हे सगळं सत्य आता इथे अर्जुनच्या सुद्धा समोर आलेलं आहे. आणि अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. अर्जुन इथे रविराजांना म्हणतो की हे सगळं काय आहे, आणि हा मोबाईल आपला हा व्हिडिओ तुम्हाला कुठे सापडला. तर रविराज म्हणतात की कुठे सापडणार, जी मुलगी इतके दिवस आपल्या सगळ्यांना फसवत आलेली आहे, खोटीत नवी वडून आपल्या घरात राहत आहे, तिच्याकडे सापडलाय. तिने हा व्हिडिओ घरामध्ये एका पेनड्राईव्हमध्ये लपून ठेवला होता आणि आज ती घरी आली होती. आणि प्रतिमाला असं वाटलं की ही नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून प्रतिमा तिच्या मागोमाग सुद्धा गेली होती. आणि त्यानंतर कळलं की हा पेनड्राईव्ह तिने लपून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं सत्य आता समोर आलेलं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला शंका होतीच, तन्वी ही प्रिया ही खरी तन्वी नाहीच आहे, तिच्या वागण्यातून कुठेतरी जाणवायचं. पण तिने आतापर्यंत सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करून आणल्या, तिने रिपोर्ट्स मॅनेज केले. माझ्याकडंच जे पेंडल होतं ते सुद्धा तिच्याकडे होतं. तेव्हा रविराज म्हणतात की आम्हालाच असा संशय आहे की आमची तन्वी ही सायलीच आहे. म्हणून प्रतिमा म्हणते की अर्जुन बघ ना, जसा तन्वीचा स्वभाव होता ना, सेम स्वभावच सायलीच आहे. आणि मला खात्री आहे की माझी तन्वी सायलीच असेल. तेव्हा त्या अर्जुनला सुद्धा वाटतं की जर प्रिया खोटीत नवी बनवून आलेली आहे, म्हणजेच तिने सायलीच्या ज्या लहानपणीच्या वस्तू आहेत त्या सगळ्या स्वतःकडे काढून घेतल्या, सायलीच गाठोड सुद्धा स्वतःकडे घेतलं आणि ती खोटीत नवी बनून आलेली आहे, म्हणजे नक्कीच मिसेस सायली ह्याच खरीत नवी आहे. तर अर्जुन म्हणत असतो की खरंच सायली हित नवी असेल ना, तर आपल्याला आजच कळेल. मी आजच जाऊन तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे का पाहतो. जर तिच्या पायावरती तुळशीपत्र असेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.